वाल्मिक कराड आत्मसमर्थन करू शकतील यावरती आत्ताही मला विश्वास बसत नाही. कारण त्यांची स्टाईल आहे, त्यांची त्यांची स्टाईल एक आहे. दबंगिरी आहे. ज्यापर्यंत आतापर्यंत ज्या काही सगळ्या घडामोडी पाहिल्या, त्यांचा कार्यक्रम ऑर्गनायझेशन पासून सगळ्या गोष्टी, तर ते सरेंडर करतील असं वाटत नाही. पण ज्या पद्धतीने सीआयडीनं जो तपासाचा फास आवळलेला आहे, त्या जवळच्या सगळ्या व्यक्तींची चौकशी केली जाते, त्यांना पोलीस स्टेशनमधून आणून बसवलं जाते, 8-8 तास त्यांची चौकशी केली जाते. विशेष म्हणजे आर्थिक धागेदोरे ज्यांच्याशी आहेत त्यांना सुद्धा बोलवलं जाते. पक्षपदा पातळीवरती ज्यांचे कोणाचे संबंध होते त्यांना देखील बोलवलं जाते. त्याचबरोबर कुटुंब असेल आणि इतर जे काही नातेवाईक आहेत त्यांना देखील बोलवलं जाते. जसं की काल आपण सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अनऑफिशियली ज्या काही गोष्टी आपल्याशी डिस्कस झाल्या त्यामध्ये 150 ते 200 व्यक्तीची चौकशी केली गेली. आणि जे ससेमिरी चौकशीचा जो ससेमिरा आहे तो आता कुटुंब असेल, जवळचे जवळच्या लोकांपर्यंत पोहोचला, त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सीआयडी बहुतांश वेळा काय करते की प्रेशर करण्याचा जो प्रयत्न केला जातो की चहू बाजूने घेण्याचा प्रयत्न. हे स्ट्रॅटेजी असतात सीआयडीच्या. राजकीय दबाव, त्यानंतर सामाजिक दबाव, त्यानंतर सरळ सरळ मेंटल टॉर्चर असतं त्यांचं. आणि आरोपी जो बाहेर आहे, फरार आहे, त्याला जर कळालं आपल्या घरच्या लोकांना आपल्यामुळे त्रास होतो, खास करून महिलांना जर आणून अशा वेळेला बसवलं गेलं, हा तपासाचा जरी भाग असला तर एक मानसिक दबावाचा एक स्ट्रॅटेजी असते सीआयडीची. ती सुरुवात केलेली आणि सीआयडी सगळ्यात शेवटचा पत्ता हा खोलतो. म्हणजे सीआयडीने आता शेवटचा पत्ता टाकलेला 100% सीआयडीनं तो शेवटचा पत्ता टाकलेला आहे. आणि काल ज्या पद्धतीनं ज्या आर्थिक संपत्ती आहेत त्या सुद्धा सील करण्याच्या अनुषंगाने, त्या जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयात देखील नोटीस दिली, न्यायालयाला परवानगी मागितली. त्यामुळे जर हितसंबंधाचा विषय झाला, आर्थिक हितसंबंधातून जोडले गेले तर खूप सारे असतील. मग हे जी काही झाकलेली प्रकरणं आहेत ती पुन्हा नव्यानं पुढे येऊ नयेत. आणि ती प्रकरणं जर आपण चौकशीच्या सामोरं गेलो, पोलिसांना सरेंडर झालो, तर सरेंडर झाल्यानंतर जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती चालत राहील.